या भारत भूमध्ये जन्माला आलेल्या माणसाला ज्ञानाचा विकासाचा हक्क मिळाला पाहिजे, प्रत्येकाला समान अधिकार मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आपण लढलं पाहिजे, शिकलं पाहिजे. शिका, संघर्ष करा हा ज्यांनी मंत्र आपल्याला दिला आणि आज एक नवा भारत आपण ज्यांच्या विचारातून आकार घेताना बघतो आहोत असे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान देऊन आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये जणू शस्त्र दिलेलं आहे, ताकद दिलेली आहे. यानंतर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना विनंती करते की या प्रसंगी आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त समता महोत्सव जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित केलेला आहे त्यातले प्रमुख पाहुणे राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार श्री अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष आणि खासदार सुनीलजी तटकरे, आमचे सहकारी माजी मंत्री नवाब मलिकजी ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या केले पार पाडतायत ते सिद्धार्थ कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी, आणि त्याचबरोबर आज ज्यांचा सत्कार झाला ते डॉक्टर नरेंद्र जाधव, मिलिंद शिंदे, बदंत आनंद, रमेश शिंदे, श्रीमती संध्या पाणसकर, श्रीमती प्रियदर्शनी जाधव, माझ्या सर्व बांधवांनो, भगिनी आणि माता. इथे आपण ह्या सगळ्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत. ह्या प्रतिमा म्हणजे हे आमच्या सगळ्या बहुजनांची ही दैवता आहे. ही बाकी कुठच्या देवांना माना न माना, परंतु छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज हे आमची दैवता आहे. आणि या दैवतांना आपण ज्या वेळेला पूजतो आहोत, त्यांची पूजा करतो आहोत, त्यावेळेला आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की ह्या सगळ्यांचं काम काय, कशासाठी आपण काय करतो आहोत. आणि हा इतिहास आहे, हे पुराणातलं काही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरुद्ध जी फौज उभी केली, संपूर्ण मावळ्यांची, आणि स्वराज्य निर्माण केलं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी छूत अछूत याच्या विरुद्ध लढा पुकारला. प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे, महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी संपूर्ण जीवन अर्पण केलं. आज ही सगळी जी आहे पुरस्कारकर्ती मंडळी आहेत ती कशामुळे आहे? महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी यांनी जो लढा पुकारला की आम्ही छूत अछूतपणा जो काय मानणार नाही, सगळी माणसं सगळी सारखी आहेत, सगळ्यांना जगण्याचा, सगळ्यांना शिक्षणाचा, महिलांसहित सगळ्यांना अधिकार आहे. तो अधिकार आणि त्याच्यानंतर जे आहे शाहू महाराजांनी जे 1920 साली आपल्याला आरक्षण दिलं, आणि हे सगळं जे काही बोलत गेले त्या सगळ्यांची जी आहे गुंफण जी आहेत ती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये केले. अनेक लोक म्हणतात की संविधान जे आहे ती संविधान सभा होती आणि संविधान मंडळ होतं. मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्या वेळेला संविधान अर्पण करण्यात आलं आणि त्यावेळेला संसदेमध्ये सगळ्यांनी भाषणं केली, त्यातलं एक भाषण होतं टी कृष्णमाचार्य. त्यांनी सांगितलं 7 लोक जे आहेत प्रमुख नेमले गेले आणि त्यांचं काम होतं संविधान निर्माण करणं. काय झालं? या 7 लोकांपैकी एक जण मृत्यू पावले, एक जण अमेरिकेला निघून गेले, एक दोन जण जे आहे आजारी होते किंवा फार दिल्लीपासून दूर होते. त्यामुळे कृष्णमाचारी यांनी संसदेमध्ये म्हटलं की संपूर्ण संविधान फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच निर्माण केलेलं आहे. आणि त्याचं महत्व एवढं आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर जो संविधान सभा निर्माण झाली त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर मुंबईमधून निवडून गेले नाहीत, परंतु बंगालमधून त्यांना निवडून पाठवलं. आणि पुढे असं झालं, त्यांनी कामाला सुरुवात केली, देशाची फाळणी झाली, बंगाल जो आहे तो आपल्यापासून दूर झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांचं सदस्यत्व राहिलं नाही. त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बीजी खेर मुख्यमंत्री यांना लिहून पाठवलं ताबडतोब आणि त्यांना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान या संविधान लिहिण्यामध्ये फार मोठं आहे, त्यांनाही तिकडे लांब राहून आमचं काम होणार नाही, त्यांना ताबडतोब निवडून पाठवा. आणि बीजी खेर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ताबडतोब ते लिहून तिथे निवडून पाठवलं आणि पुढचं काम त्यांनी सुरू केलं. एवढंच नाही, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मानाने त्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही जे आहे इथे कायदा मंत्रीपद सांभाळा. आणि एक लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही घटना लिहिली त्याच्यामध्ये 340 व जे आहे आर्टिकल, त्याच्यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी जे आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये त्यांनी उल्लेख केला आणि सांगितलं हे सगळे घटक जे आहेत हे अतिशय मागासवर्गीय आहेत, एक आयोग नेमा आणि त्यानंतर जे आहे यांना
जे काही दिलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे सरकारने, ते केलं पाहिजे. कुणाला माहीतच नाही कदाचित ओबीसीच्या आमच्या लोकांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्याच्यामध्ये जी काही 2-3 प्रमुख कारण होते, ती कारण होती की मी सांगून सुद्धा जे आहे ओबीसीचा आयोग या सरकारनं नेमला नाही, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे भारत सरकारचा राजीनामा देऊन टाक. किती मोठी गोष्ट आहे. पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, 340 झालं, 341 मध्ये मग दलित समाजासाठी, 342 आदिवासी समाजासाठी. तर पहिलं त्यांनी जे आहे केलं ते ओबीसी समाजासाठी केलं. पण ओबीसीच्या लोकांना अजूनही त्याची म्हणावी तशी माहिती नाही. माहिती असली तर जाणीव नाही. आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला असं वाटतं फक्त संविधान 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 एवढ्यापुरतं बाबासाहेब आंबेडकर मर्यादित होते का? नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पुस्तक लिहिली. प्रॉब्लेम ऑफ रुपीज, एक्सचेंज रेटच्या बाबतीमध्ये एक कथा आहे की ज्या वेळेला जे आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला रुपयांचं सममूल्य इतर देशांबरोबर कसं असावं याच्यासाठी काही लोकांची मीटिंग बोल आणि परदेशातले एक प्रमुख जे आहेत ते इथे आले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी असे सगळे बसले होते. प्रत्येक जण येऊन जे आहे हे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, उतारे वाचायचे, सगळं झालं. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मला बोलायचं. आता ते जे होते प्रमुख पाहुणे फॉरेनचे ते म्हणाले अरे एवढे सगळं बोलल्यानंतर आंबेडकर तुम्ही आता काय बोलणार? म्हणाले साहेब हे बरोबर आहे, त्यांनी जे जे काही वाचून दाखवलं ते माझ्याच पुस्तकातलं आहे, पण ते माझं पुस्तक हे पहिलं पुस्तक आहे, ते पुस्तक अपूर्ण आहे, ते पुस्तक मी लिहिलेलं आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर त्या अध्यक्ष महोदयांनी त्यांना स्टेजवर बोलवलं आणि शेजारी बसून जे आहे त्यांना सांगितलं की तुम्ही बोला. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं का? Annihilation of caste, Who Were Shudras, Waiting for Visa, Ambedkar's India, Ambedkar's an Overview, Partition of India, The Untouchables, अनेक गोष्टी जाधव साहेबांना माहिती असेल. जे बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थ संदर्भात, फायनान्सच्या संदर्भात जे मार्गदर्शन केलं त्यावर आधारित आजची रिझर्व्ह बँक उभी राहिली, स्थापन झाली आहे, लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकरांनी भाकरा नांगल जे आहेत धरणं बांधण्याच्या संदर्भामध्ये विचार मांडला आणि तिथून सांगितलं की यातून वीज निर्माण करा. एक नाही असे अनेक ज्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी कृषी सुधारणावर त्यांनी बोलले, ते अर्थकारणावर बोलले, ते मजूर कायद्यांवर बोलले, सामाजिक न्यायावर बोलले, औद्योगिक विकासावर बोलले आणि जलसंपत्ती विषय सुद्धा बोलले. असं एक सर्वव्यापी अशा प्रकारचं जे आहे हे व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे आपण जय जयकार केला पाहिजे. पण एक लक्षात घ्यावा, आज अजितदादा तिथे बसलेले आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे ते तिथे बसलेले आहेत. छगन भुजबळ इथे उभा आहे आणि आज शपथ सुद्धा घेतली, आमदार सुद्धा झालो. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कारणीभूत आहे. खासदार झाले बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. ही सर्व मंडळी जी आहेत आम्ही बहुजन समाजाची ही बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मोठी झालेली आहे. आणि म्हणून सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार केला पाहिजे. माझ्याबरोबर सगळ्यांनी बोलायचं आहे. जय 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 भीम, जय 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 भीम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.